नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अशोक बन्ने, सहाय्यक प्राध्यापक, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर. आज आपण बीकॉम भाग 3 सत्र 6 आधुनिक व्यवस्थापन पद्धती यामधील प्रकरण दुसरे यामधील बेंचमार्किंगचे फायदे आणि तोटे हा भाग पाहणार आहोत. तसं पाहिल्यास मागच्या भागामध्ये आपण बेंचमार्किंग म्हणजे काय याचा अर्थ पाहिलेला आहे. तरी सुद्धा सुरुवातीला मी बेंचमार्किंगचा अर्थ पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बेंचमार्किंग म्हणजे आपल्यासारखाच व्यवसाय करणारी दुसरी एखादी कंपनी की ज्या कंपनीमध्ये आदर्श आणि चांगलं असं जे काही असतं ते आपण आपल्या कंपनीमध्ये सुरू करणं किंवा ते जे आदर्श किंवा चांगलं आहे ते गाठण्याचा प्रयत्न करणं म्हणजे बेंचमार्किंग. आता आपल्या घरगुती व्यवहारामधील जर उदाहरणं सांगायची म्हटली तर हुसेन बोल्ट हा जो धावपटू आहे त्यानं जागतिक विक्रम केलेला आहे. 100 मीटर पळण्याच्या शर्यतीमध्ये त्यानं जागतिक विक्रम केलेला आहे. तर त्यानं जी काही वेळ नोंदवलेली आहे 9 सेकंद आपण गृहीत धरूया की 9 सेकंदामध्ये त्यानं 100 मीटरची धाव पूर्ण केलेली आहे. तर जगातले जे इतर खेळाडू आहेत 100 मीटरमध्ये धावणारे या प्रत्येकानं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे की मी 100 मीटरची शर्यत 9 सेकंदाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. याचाच अर्थ काय की हे जे इतर खेळाडूंनी 9 सेकंदाची वेळ आपल्या डोळ्यासमोर ध्येय म्हणून ठेवलेली आहे की जी त्यांना गाठायची आहे, असं ज्यावेळेस ते करतात त्यालाच आपण बेंचमार्किंग असं म्हणतो. आता आपण बेंचमार्किंगचे फायदे बघणार आहोत. बेंचमार्किंगचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गुणवत्तेमध्ये सुधारणा होते. बेंचमार्किंगमुळं कंपनीच्या वस्तूच्या दर्जामध्ये सुधारणा होते. वस्तूच्या डिझाईनमध्ये असणारे दोष, वस्तूमध्ये असणाऱ्या चुका, वस्तूमध्ये असणाऱ्या कमतरता ह्या दूर व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाते आणि साहजिकच त्यामुळं एकंदरीत गुणवत्ता सुधारायला बेंचमार्किंगमुळे मदत होते. कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते. बेंचमार्किंगमुळे आपल्या कंपनीच्या कार्याची आणि प्रक्रियेची गती, स्पीड वाढायला मदत होते. कर्मचाऱ्यांना योग्य कार्य करायला सांगितले जातात, त्यामुळे त्यांच्याही कार्याची गती वाढते आणि म्हणजेच कंपनीच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते. योग्य वेळी योग्य काम योग्य गतीने पार पाडणे हा बेंचमार्किंगचा महत्त्वाचा फायदा आहे. खर्चामध्ये बचत. बेंचमार्किंगमध्ये आपण एखाद्या यशस्वी कंपनीचा तुलनात्मक अभ्यास करून त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं त्या कंपनीमधील सर्वोत्कृष्ट व्यवहार पद्धतीचा वापर केल्यामुळं विविध प्रकारचे अपव्यय टाळता येतात. आपल्याला संशोधनावर जास्त खर्च करावा लागत नाही. तसेच खर्चावरती अगदी काटेकोरपणे नियंत्रण राखल्यामुळे बचत होत असते. उत्पादन साखळीमध्ये होणारे खर्च, साधन सामग्रीचा पर्याप्त वापर इत्यादीमुळे खर्चामध्ये आणि वेळेमध्ये सुद्धा बचत होते. पुढचा मुद्दा आहे प्रक्रियेमध्ये सुधारणा. एकंदरीत बेंचमार्किंगमुळे आपल्या कंपनीमधील विविध प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हायला मदत होते. तर सुधारणा व्हायला कशी मदत होते?
कंपनीची सध्याची स्थिती म्हणजे कंपनीची जी काही बलस्थानं आहेत, कंपनीची जी काही दुर्बल स्थानं आहेत, ही चांगल्या पद्धतीने आपल्या लक्षात येतात आणि हे लक्षात आल्यामुळं आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो. कारण इथं आपण तुलनात्मक अभ्यास करतोय. दुसरी कंपनी आणि आपली कंपनी याचा तुलनात्मक अभ्यास करत असताना या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि आपण त्यामध्ये सुधारणा करू शकतो. आपल्या कमतरता कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे एकंदरीत प्रक्रियेमध्ये सुधारणा होते. पुढचा मुद्दा आहे स्पर्धा क्षमतेमध्ये सुधारणा. सर्वात महत्वाचं मित्रांनो, स्पर्धा शक्ती हा एक आपल्या व्यवसायाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बाजारपेठेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुमची स्पर्धा क्षमता ही चांगलीच असावी लागते. बेंचमार्किंगमुळे स्पर्धा शक्ती वाढायला मदत होते. स्पर्धकांशी आपण स्पर्धा करत असताना नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये कोणते बदल केले पाहिजे, आपली कंपनी कोणत्या ठिकाणी कमी पडते, या बाबींची आपल्याला जाणीव होते आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करून आपण आपल्या स्पर्धा शक्तीमध्ये सुधारणा करू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विक्री व नफ्यामध्ये वाढ. आता आपण बघितलं की बेंचमार्किंगमुळे विविध प्रकारच्या सुधारणा होतात. सुधारणा हा शब्द महत्वाचा आहे. विविध प्रकारच्या सुधारणा होतात आणि त्यामुळं कंपनीमध्ये, प्रक्रियेमध्ये, वस्तू आणि सेवा यामध्ये सुधारणा होतात आणि अर्थातच वस्तू आणि सेवामध्ये सुधारणा झाल्यामुळं कंपनीची विक्री वाढते आणि विक्री वाढल्यामुळं साहजिकच नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते. या बरोबरीने ग्राहकांना सुद्धा कंपनीच्या वस्तूच्या सुधारणे बाबतीत माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आपण माहिती दिली जाते असं म्हणूया आणि त्यामुळं वस्तू ग्राहकांच्या पर्यंत पोहोचते, वस्तूची माहिती ग्राहकांच्या पर्यंत पोहोचते आणि विक्री आणि नफ्यामध्ये वाढ व्हायला मदत होते. पुढचा मुद्दा आहे कामगिरीचे मोजमाप. बेंचमार्किंगमुळे आपल्या कंपनीची कामगिरी आणि इतर कंपन्यांची कामगिरी यांचं तुलनात्मक मोजमाप करणं शक्य होतं. कंपनीच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या दोषांची संख्या, त्यांची संख्या, भांडवलावर मिळणारा परतावा, उत्पादनासाठी लागणारा वेळ, वेळेवर वस्तू पुरवण्याचे प्रमाण, दोषपूर्ण वस्तूंची संख्या आणि प्रशासन कार्यासाठी लागणारा वेळ, अशा पद्धतीचं मोजमाप, अशा पद्धतीच्या कामगिरींचं मोजमाप करणं आपल्याला बेंचमार्किंगमुळे शक्य होतं. नंतर प्रशिक्षणासाठी उपयोगी असा एक मुद्दा आहे. बेंचमार्किंगमुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं अत्यंत सोपं जातं. कारण व्यवसायाला हे माहीत असतं की कोणत्या सुधारणा कशा पद्धतीनं करायच्या आहेत. त्यामुळं नेमक्या त्या बाबींचेच प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाते. कर्मचारी सध्या कसे काम करीत आहेत आणि त्यांनी कसे काम करणे गरजेचे आहे यामधला फरक लक्षात घेऊन प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये समस्या सोडवण्याचे जे काही कौशल्य आहे या कौशल्याविषयी प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजेच बेंचमार्किंग हे प्रशिक्षणासाठी एक आधार म्हणून वापरले जाऊ शकते. स्थैर्य प्राप्ती. बेंचमार्किंगमुळे आपल्या व्यवसायाची एकंदरीत कामगिरी सुधारते. याची चर्चा आपण नुकतीच केलेली आहे. म्हणजे विक्री वाढते, नफा वाढते वगैरे. आणि अर्थातच या सुधारलेल्या कामगिरीमुळे व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होते आणि व्यवसायाचा विकास होण्यास मदत होते. तर हे कसं शक्य होतं? तर एक खर्चामध्ये कपात आणि नफ्यामध्ये वाढ यामुळं हे स्थैर्य प्राप्त होतं.
पुढचा मुद्दा आहे लक्ष्यामध्ये सुस्पष्टता व कार्यप्रेरणा. आता कंपनीचे आपल्या कंपनीचं लक्ष ठरवत असताना आपण सर्वोत्कृष्ट व्यवहार करणारी दुसरी एखादी कंपनी डोळ्यासमोर ठेवलेली असते आणि त्यांच्यातील एखादी प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो. त्यामुळे आपलं ध्येय किंवा लक्ष हे स्पष्ट असतं की आपल्याला त्याप्रमाणे काम करायचं आहे किंवा ते गाठायचं आहे आणि त्यानुसार आपण कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो, त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय देऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा इतर कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेक्षा चांगले काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. या ठिकाणी ध्येय स्पष्टता असल्यामुळे मार्गदर्शन आणि कार्यप्रेरणा शक्य होते आणि ध्येय स्पष्टता किंवा लक्ष्य स्पष्टता बेंचमार्किंगमुळे येते. आता बेंचमार्किंगच्या मर्यादा. जरी बेंचमार्किंगचे बरेच फायदे असले तरी सुद्धा बेंचमार्किंगच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा पुढील प्रमाणे. एक, चुकीची माहिती. आता बेंचमार्किंग करण्यासाठी आपल्याला इतर कंपन्यांच्या माहितीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळं बऱ्याच वेळेला अशी माहिती अर्धवट, अपूर्ण किंवा चुकीची मिळण्याची शक्यता असते आणि जर चुकीची माहिती संकलित केली गेलेली असेल तर आपला मापदंड चुकण्याची शक्यता असते, लक्ष चुकण्याची शक्यता असते. त्यामुळं बेंचमार्किंगवर ही एक मर्यादा येते. आणि जी आदर्श कंपनी आपण निवडलेली आहे ती आदर्श कंपनी तुम्हाला माहिती देईलच असे नाही आणि दिली तर बरोबर माहिती देईलच असे नाही, कारण तुम्ही त्याचे स्पर्धक आहात. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला चुकीच्या किंवा अर्धवट माहितीवरती अवलंबून राहावं लागतं. त्यावेळेस आपण चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचा मुद्दा, वेळखाऊ प्रक्रिया. बेंचमार्किंग ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. आता का वेळखाऊ प्रक्रिया आहे? कारण बेंचमार्किंग नुसार आपल्या कंपनीची प्रक्रिया लगेच सुधारणं शक्य नसतं. याच्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं. म्हणजे आज आपण एखाद्या कंपनीमध्ये काहीतरी पाहिलंय आणि त्याप्रमाणे प्रक्रिया करायची आहे आणि उद्या लगेच सुरू झालेलं आहे असं होत नाही. कारण ते करण्यासाठी आपल्या कंपनीमध्ये काही बदल करणे गरजेचे असतात, गुंतवणूक करणे गरजेचे असते, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग तुमची प्रत्यक्षामध्ये काम करण्याची प्रक्रिया होत असते. म्हणून ही एक वेळखाऊ प्रक्रिया असते. पुढचा मुद्दा आहे दुसऱ्यांचा आदर्श. आता बेंचमार्किंग मध्ये आपण दुसऱ्या कंपनीचे आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि त्यानुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या कंपनीमध्ये त्या दुसऱ्या कंपनी सारखीच परिस्थिती असेल असं काही सांगता येत नाही. जे करणं त्या कंपनीला शक्य झालेलं आहे तेच करणं किंवा तसंच करणं आपल्या कंपनीला शक्य होईल असं नाही. कारण त्या कंपनीमधली परिस्थिती आणि आपल्या कंपनीमधली परिस्थिती यामध्ये फरक असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपण कोणत्याही कंपनीला आदर्शवत मानू शकत नाही, कारण आपण वेगळे आहोत आणि ती कंपनी वेगळी आहे. त्या कंपनीची संस्कृती वेगळी आहे, आपल्या कंपनीची संस्कृती वेगळी आहे, तिथले कर्मचारी वेगळे आहेत, आपले कर्मचारी वेगळे आहेत. एकंदरीत सगळंच वेगळं असल्यामुळं तिथलं आहे तसं घेऊन आपण बेंचमार्किंग करू शकत नाही. पुढचा मुद्दा किचकट आणि अवघड प्रक्रिया आहे. तर बेंचमार्किंग ही एक किचकट आहे. आता सांगितलं तुम्हाला किती वेळ खावा आहे, तर किचकट आणि अवघड आहे. बेंचमार्किंग नुसार तुलनात्मक मूल्यमापन करणे हे सर्वप्रथम गुंतागुंतीचं काम आहे. ओके, आपल्या कंपनीमध्ये बेंचमार्किंगच्या दृष्टीने माहितीचे स्पर्धात्मकरित्या
विश्लेषण करणारे तज्ज्ञ उपलब्ध असणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. तज्ज्ञ लोक तुमच्याकडे पाहिजेत. कशासाठी? ती माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करण्यासाठी. आणि त्या गोळा केलेल्या माहितीवर आणि त्या विश्लेषणावरच तुमच्या कंपनीचं या बेंचमार्किंगच्या बाबतीतलं यशापयश अवलंबून असणार आहे. त्याच्याशिवाय बेंचमार्किंगमध्ये जे काही विविध टप्पे येतात, विविध कार्य येतात, ही कार्य एकमेकांच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळं बेंचमार्किंग आणखी किचकट बनतं. कर्मचाऱ्यांच्यावर ताण असा पुढचा मुद्दा आहे. बेंचमार्किंग म्हणजे कर्मचाऱ्यांच्यावर एक ताण असतो. तर कसं? तर कंपनीचं व्यवस्थापन हे आदर्श कंपनीनुसार ध्येय गाठण्यासाठी किंवा बेंचमार्किंगनुसार ध्येय गाठण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यावर सतत दबाव आणण्याची शक्यता असते. सुधारणा करण्यासाठी सतत दबाव आणण्याची शक्यता असते आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांच्यावरील कामाचा ताण हा वाढत असतो. आणि या ताणामधूनच कामामध्ये चुका होणे ची दाट शक्यता असते. आणि कर्मचारी जर तणावाखाली काम करत असेल तर काम चुकारपणा करणे, वेळेवर काम न करणे, वेळेवर न येणे या गोष्टी सहज होत असतात. आणि परिणामतः बेंचमार्किंगच्या बाबतीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि शेवटचा बेंचमार्किंग मधील बदल. आता बेंचमार्किंगच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की बेंचमार्किंग हे सतत बदलत असतं. म्हणजे नक्की काय? तर तुम्ही आता काहीतरी एखाद्या कंपनीच्या बाबतीमध्ये विश्लेषण केलेलं आहे, माहिती गोळा केलेली आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन सुरू केलेलं आहे, सुधारणा करण्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करत आहात. पण दरम्यानच्या काळात ती जी आदर्श कंपनी आहे, दुसरी कंपनी की जिचं डोळ्यासमोर ठेवून आपण बेंचमार्किंग करतोय, ती कंपनी पटकन दुसरे काहीतरी बदल करते आणि त्यानुसार ती काम करायला सुरू करते आणि आपण मात्र ती कंपनी पूर्वी जे करत होती ते गाठण्याचा प्रयत्न करतोय. तर हे बेंचमार्किंग बदलत असतं. त्याच्याशिवाय बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञान बदलत असतं, ग्राहकांच्या मध्ये बदल होत असतो, त्यांच्या आवडीनिवडी बदलत असतात, फॅशन्स बदलत असतात, इतर स्पर्धकांची धोरणं सुद्धा बदलत असतात आणि त्यामुळं आपल्याला बेंचमार्किंग मध्ये सुद्धा सतत बदल करावे लागतात. आणि अशा परिस्थितीला संघटनेमधील कर्मचारी कंटाळण्याची शक्यता असते, कर्मचारी वैतागण्याची शक्यता असते. तसंच हे बेंचमार्किंग मधील सतत केले जाणारे बदल खर्चिक सुद्धा असू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज बेंचमार्किंग मधील फायदे आणि त्याच्या मर्यादा बघितलेल्या आहेत.